नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा दैवी शक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की मनाला धीर मिळतो, संकट दूर होतात आणि आयुष्याला नवी दिशा मिळते। ते म्हणजे अक्कलकोटचे परब्रह्म दयाळू अवतार स्वामी समर्थ महाराज। अनेक भक्त सांगतात, जिथे सर्व उपाय अपयशी ठरतात तिथे स्वामी समर्थांचा आशीर्वाद काम करतो। पण प्रश्न असा आहे, स्वामी समर्थांची कृपा नेमकी कशी मिळवावी? चला आज आपण काही सोपे पण प्रभावी मार्ग जाणून घेऊया। अखंड नामस्मरण श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्यांच्या कृपेचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांचं नामस्मरण। दररोज सकाळी आणि रात्री किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करा। जप करताना मन शांत ठेवा। मोबाईल, टीव्ही, गोंधळ यापासून दूर राहा। नामस्मरणामुळे मनातील भीती, ताण आणि नकारात्मकता कमी होते। हळूहळू तुम्हाला जाणवेल, परिस्थिती बदलते आहे, अडचणी सुटत आहेत। श्रद्धा आणि सबुरी। स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा। अनेक भक्तांना लगेच चमत्कार दिसत नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की स्वामी ऐकत नाहीत। स्वामी समर्थ भक्तांची परीक्षा घेतात। ज्याने श्रद्धा सोडली नाही त्याला नक्कीच फळ मिळते। लक्षात ठेवा, स्वामींना वेळ लागू शकतो, पण अन्याय कधीच होत नाही। स्वच्छ मन आणि सदाचार। स्वामी समर्थ बाह्य दिखावा पाहत नाहीत, ते मन पाहतात। जर तुम्ही रोज पूजा करता पण मनात द्वेष, मत्सर, राग ठेवता तर खरी कृपा मिळत नाही। मन शुद्ध ठेवा। कुणाचं वाईट करू नका। शक्य तितकं सत्य आणि प्रामाणिकपणे जगा। जिथे चांगुलपणा असतो तिथेच स्वामींचं वास्तव्य असतं। गुरुवारचा विशेष दिवस। गुरुवार हा स्वामी समर्थांचा दिवस मानला जातो। त्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करा। शक्य असल्यास उपवास करा। स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या। गरिबांना अन्नदान करा। अक्कलकोट येथे असलेले अक्कलकोट हे स्वामी समर्थांचे प्रमुख स्थान आहे। तिथे जाऊन मनापासून प्रार्थना केल्यास अनेक भक्तांना अद्भुत अनुभव आले आहेत। स्वामी चरित्र वाचन। स्वामी समर्थांच्या जीवनातील चमत्कार आणि शिकवण जाणून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ चरित्र वाचा। त्यांच्या लीलांमधून आपल्याला समजते, ते केवळ चमत्कार करणारे संत नव्हते, तर लोकांना योग्य मार्ग दाखवणारे गुरु होते। दररोज एक अध्याय वाचण्याचा नियम करा। तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील। सेवा आणि दान। स्वामी समर्थांना सर्वात प्रिय काय आहे माहिती आहे का? सेवा। गरिबांना मदत करा, भुकेल्यांना अन्न द्या, आजारी लोकांची सेवा करा। जिथे निःस्वार्थ सेवा आहे तिथे स्वामी स्वतः येतात। तुम्ही मोठं काही करू शकत नसाल तरी चालेल। एखाद्या वृद्धाला मदत करा, एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तक द्या, हीच खरी स्वामी सेवा आहे। संकटात घाबरू नका। अनेक वेळा आयुष्यात अचानक संकट येतात, आर्थिक अडचण, घरात भांडण, आरोग्य समस्या। अशा वेळी घाबरू नका। स्वामींच्या फोटोसमोर बसा आणि मन मोकळं करा। मनापासून म्हणा,
स्वामी, मला मार्ग दाखवा. विश्वास ठेवा. काही ना काही मार्ग नक्की सापडतो. स्वप्न आणि संकेत. अनेक भक्त सांगतात की स्वामी समर्थ स्वप्नात दर्शन देतात, संकेत देतात. जर तुम्हाला स्वप्नात स्वामी दिसले तर तो कृपेचा संकेत असू शकतो. पण लक्षात ठेवा, चमत्कार शोधण्यापेक्षा आचरण सुधारण्यावर भर द्या. शेवटचा महत्त्वाचा संदेश. स्वामी समर्थांची कृपा मिळवणं कठीण नाही. कठीण आहे स्वतःमध्ये बदल करणं. जर तुम्ही मनापासून नामस्मरण केले, श्रद्धा ठेवली, चांगुलपणाचा मार्ग स्वीकारला, सेवा केली, तर स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडवतील. लक्षात ठेवा त्यांच्या शब्दांचा आधार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अभंगवाणी ज्योती पाटील चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.